पर्यटनात कोकण काट टाकू लागलंय। आजपर्यंत केवळ समुद्रकिनारे, गड किल्ले यावरच हे पर्यटन अवलंबून होतं। आता मात्र चित्र बदललंय। केरळ आणि मालदीवच्या धर्तीवर कोकणातही टुमदार रिसॉर्ट्स उभारले जात आहेत। समुद्राची ही लाट, निळशार पाणी आणि शांत वाऱ्याची झुळूक कोकणवासियांनाच नाही तर सगळ्या पर्यटकांना याची भुरळ पडते। गेल्या काही दिवसांपासून कोकणात पर्यटन दृष्ट्या फार बदल होत आहेत। केवळ राहण्याची आणि जेवण्याची सोय करणारी हॉटेलच नाही तर परदेशातल्या पर्यटन स्थळांवर असणाऱ्या सोयी इथे मिळाव्यात या विचारातनं बीच रिसॉर्ट निर्माण व्हायला लागलेत। हमारे यहाँ के जो ट्रांसपोर्टेशंस हैं वो ट्रांसपोर्टेशंस की थोड़ी अपग्रेडेशन होना बहुत ज़रूरी है। फर्स्ट सेकेंड थिंग, इनिशिएटिव ऑफ द गवर्नमेंट इज़ वेरी मच रिक्वायर्ड, क्योंकि इसमें इतना पोटेंशियल है जो अपने यहाँ पर उसकी यूटिलाइजेशन नहीं हो रही है, जिसके कारण टूरिस्ट भी आते हैं या बाहर से आते हैं लोग। ड्यू टू द मोड ऑफ ट्रांसपोर्ट की कमी होने के कारण बहुत लोग नहीं आते। रत्नसागर बीच रिसॉर्टमध्ये बदलांचं प्रत्यंतर येतं। पर्यावरणाला अनुकूल लाकडी टेंट, स्विमिंग पूल, समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठीची यंत्रणा, शांतरम्य परिसर यासारख्या गोष्टींची विशेष काळजी इथे घेतल्याचं दिसून येतं। सुमारे 60 टेंट्स इथे बांधण्यात आलेत। विशिष्ट लाकडी प्रकारातल्या या टेंटमध्ये उन्हाळ्यात जास्त गरम होत नाही। देश विदेशातनं या बीच रिसॉर्टचं बुकिंग होतं। रत्नागिरीपासनं केवळ 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या रिसॉर्टचं बुकिंग इंटरनेटवरनं केलं जातं। रत्नासागररिसॉर्ट्स.com या संकेतस्थळावरून या रिसॉर्टचं बुकिंग करता येतं। उत्तम सुविधांमुळे पर्यटक या बीच रिसॉर्टकडे वळत आहेत। मी कायम टुरिंगवर असतो, माझा जॉबच टुरिंगचा आहे आणि बरेचसे मी असे सी रिसॉर्ट्स किंवा समुद्रकिनाऱ्याचे हे बघितले, पण मला हे जे आहे ते मालदीव्स आणि कोकण, मालदीवमध्ये जे समुद्रकिनारा आणि टेंट्स आहेत त्याच्यापेक्षा इथं चांगलं वाटलं, कारण इथलं फूड आणि स्टाफ फार चांगला होता। पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी केवळ सरकारनं आणि हॉटेल व्यावसायिकांनी प्रयत्न करून चालणार नाही। स्थानिकांनी विविध क्षेत्रातल्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी तेवढ्याच काही गोष्टी बदलण्याची गरज हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। जो इस कोकण में है वो तो गोवा में भी नहीं है। ग्रीनरी बोले तो सबसे मेन है ग्रीनरी, जो आज की तारीख में कोकण में भरपूर है। खाली ये थोड़ी इनिशिएटिव हमारे गवर्नमेंट को यहाँ देना तो ये कहीं भी गोवा कहीं भी नहीं रहेंगे। खाली मार्केटिंग स्ट्रैटेजी है गोवा में, हर किसी के नाम में जवान मैंने जैन में गोवा है, जो उधर है उससे ज़्यादा यहाँ है, पोटेंशियल है, अपग्रेडेशन है, ग्रीनरी है, पानी है, एवरीथिंग इज देयर। ओनली थिंग इज दैट द इनिशिएटिव नीड्स फ्रॉम द गवर्नमेंट तो अपग्रेड करना। एकूणच नव्या बदलाला सामोरं जायला कोकण सज्ज होत आहे। मात्र हे बदल होताना निसर्गाची काळजी घेतली तर सागरच नव्हे तर किनाऱ्यांवरून रोरावणारा वारा सुद्धा पर्यटकांचं स्वागत करताना कानात हळूच गुणगुणेल, येवा कोकण आपलंच असा। ऋषिकेश देसाईसह मनोज लेले, साम मराठी, रत्नागिरी। ऋषी देसाईसह मनोज लेले, साम मराठी, रत्नागिरी। शहरनामात आता इथेच थांबूया। पुन्हा भेटूया काही क्षणातच साम सारांशमध्ये अमितसह। नमस्कार।